नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील तुमच्या वर्गातील नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील तुमच्या वर्गातील त्रिमितीय वस्तू व घडणी हा टॉपिक अभ्यासणार आहोत। बघा, या ठिकाणी त्रिमितीय वस्तू आणि घडणी यामध्ये तुम्हाला सूत्र, नियम, अटी या सर्व गोष्टीच्या बाहेर ओके एक हा नवीन टॉपिक तुमच्यासाठी की तुम्हाला या ठिकाणी काय सूत्रपाठ करायची गरज नाही, फक्त निरीक्षण करायचंय। काय करायचंय? निरीक्षण। ज्या विद्यार्थ्यांचं निरीक्षण चांगलं असणार त्या विद्यार्थ्याला या टॉपिकवर जो काही प्रश्न विचारलेला असेल तो प्रश्न क्लिअर समजणार। ओके, चला तर मग आपल्याला निरीक्षण म्हणजे त्याला ऑब्झर्वेशन म्हणतात, की निरीक्षण कशा पद्धतीने आपलं चांगलं होऊ शकतं किंवा आपण कोणत्या दृष्टिकोनाने विचार केल्याच्या नंतर आपण बरोबर उत्तरापर्यंत पोहोचू शकतो। किंवा आता या ठिकाणी त्रिमितीय सांगितलेलं आहे, परंतु तुम्हाला याच्यामध्ये द्विमितीय सुद्धा काही आकृत्या असतात। ओके, काही वस्तू असतात। मग त्या आकृत्या, त्या वस्तू, त्यांचे आकार किंवा त्यापासून तयार झालेल्या, त्या आकारापासून तयार झालेल्या वस्तू कोणकोणत्या, यासारखे विविध प्रश्न तुम्हाला विचारलेले जाऊ शकतात। आता मग या ठिकाणी पहा, पहिला सर्वात प्रथम तुम्हाला द्विमितीय वस्तू काय आहे ते जर समजलं तर तुम्हाला त्रिमितीय वस्तू समजेल। ओके, बघा आता द्विमितीय वस्तू, द्विमितीय वस्तू ज्या वस्तूंना फक्त लांबी आणि रुंदी, ज्या वस्तूंना फक्त लांबी आणि रुंदी असते परंतु पण जाडी नसते करायला डायरेक्ट, पण जाडी नसते किंवा अगदी नगण्य स्वरूपामध्ये असते, अशा वस्तूंना द्विमितीय आकार म्हणा किंवा वस्तू असे म्हणतात। बघा, त्या ठिकाणी द्विमितीय वस्तूमध्ये तुम्हाला सर्वप्रथम लांबी आणि रुंदी ह्या दोन गोष्टी बघायच्या आहेत। त्या जर दोन गोष्टी जर तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी त्या वस्तू द्विमितीय वस्तू किंवा द्विमितीय आकाराच्या वस्तू आहेत हे तुम्ही सिद्ध करून दाखवू शकता। त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं जाडी नसणे। आता बघा, तुम्ही जर आपण आकृत्या भूमितीय रचनेमध्ये आपण सर्व आकृत्यांचा अभ्यास केलेला आहे। ओके, त्यामध्ये बघा इष्टिका चित्ती नावाची जी आकृती होती त्यामध्ये लांबी, रुंदी आणि जाडी तिन्ही प्रकारचे त्या ठिकाणी घटक होते। ओके, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला लांबी पाहायला मिळालेली आहे, ओके, रुंदी पाहायला मिळाली आणि जाडी सुद्धा। मग ही आकृती द्विमितीय आकृती जी असते त्या प्रकारची नसते, त्यामध्ये फक्त लांबी आणि रुंदीच असते। मग लांबी आणि रुंदीमध्ये पुन्हा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या बघितल्या, जसं की आयत असेल। ओके, आयतामध्ये आपण
लांबी आणि रुंदीच बघितलेली आहे, चौरस असेल, चौकोन असेल, ओके, या आकृत्यामध्ये, या आकृतीच्या प्रकारामध्ये, परंतु त्यामध्ये चौरस किंवा चौकोन जरी असला तरी त्यामध्ये जाडी नसता कामा, ओके, अन्यथा ती द्विमितीय आकृती होणार नाही किंवा द्विमितीय वस्तू होणार नाही, ओके. त्यानंतर पहा त्रिमितीय वस्तू. त्रिमितीय वस्तू काही ठिकाणी काना मराठी, ओके. ज्या वस्तूंना लांबी, रुंदी व जाडी असते, त्या वस्तूंना लांबी, रुंदी व जाडी असते, लांबी, रुंदी व जाडी असते, अशा वस्तूंना त्रिमितीय वस्तू असे म्हणतात. अशा वस्तूंना त्रिमितीय वस्तू असे म्हणतात. त्रिमितीय वस्तू असे म्हणतात. बघा, तुम्हाला हा टॉपिक थोडासा नवीनच आहे, ओके, कारण की तुम्ही अगोदर या प्रकारचा अभ्यास केलेला नाहीये. त्रिमितीय काय म्हणायचं, द्विमितीय कशामुळे म्हणायचं. मग आता आपण त्याच्या आकारावरून, मी तुम्हाला एक आकार जो सांगतोय त्या आकारावरून फक्त ओळखायचं आहे, ओके, की ती आकृती हे आपल्याला द्विमितीय मध्ये ठरवता येईल किंवा त्रिमितीय आकृतीमध्ये, ओके. तर बघा, या ठिकाणी ऍक्च्युली आपल्याला त्या ठिकाणी वस्तू ओळखायच्या आहेत. मग या ठिकाणी आता त्रिमितीय आकृतीमध्ये किंवा त्रिमितीय आकाराच्या दिसणाऱ्या वस्तूमध्ये काय काय लांबी असणार आहे, रुंदी असणार आहे आणि जाडी सुद्धा असणार आहे, ओके. जर लांबी, रुंदी, जाडी ह्या तिन्ही घटक जर त्या वस्तू, त्या आकाराच्या वस्तूमध्ये जर दिसत असतील तर त्या वस्तूंना आपण त्रिमितीय वस्तू असे म्हणतो. ह्या दोन्ही व्याख्या तुम्हाला पाठांतर करून ठेवायच्या आहेत, कारण की यावर आधारित तुम्हाला एक तर टेक्स्टबुक मध्ये 7 ते 8 प्रश्न तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत. मग जर त्या 7 ते 8 प्रश्नावर जर का प्रश्न विचारला गेला नाही तर तुम्हाला त्यांच्या व्याख्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. का? कारण की याच्यामध्ये लांबी आणि रुंदी आणि जाडी हे जे 3-4 महत्वाचे जे एकक आहेत, ओके, हे एकक खूप महत्वाचे आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लांबी, जाडी आणि रुंदी कोणत्या आकृतीमध्ये असते किंवा लांबी व रुंदी कोणत्या आकृतीमध्ये असते हे समजायला खूप कठीण जातं, म्हणून ते यावरही आधारित एखादा प्रश्न तयार करू शकतात, ओके. बघा आता या ठिकाणी बघा, पहिल्या व्याख्येमध्ये आणि दुसऱ्या व्याख्येमध्ये जो फरक आहे तो आहे जाडी असण्याचा किंवा जाडी नसल्याचा, ओके. मग त्यामध्ये जर का तुम्हाला फरक जर विचारला असेल परीक्षेला तर तुम्हाला सांगता येतं की त्रिमितीय आकृतीमध्ये जाडी नसते, किंवा तुम्हाला सरळ सरळ प्रश्न कसा तयार करून देऊ शकतात ते की खालील दिलेली जे काही विधानं असतील, जे काही वाक्य असतील त्यातील बरोबर किंवा चूक विधान कोणते, ओके, एकूण कोणते विधान बरोबर आहे, कोणते वाक्य चुकीचं आहे, कोणतं वाक्य बरोबर आहे. त्यामध्ये जर का तुम्हाला सांगितलं की द्विमितीय आकारामध्ये लांबी, रुंदी आणि जाडी असते किंवा द्विमितीय आकारामध्ये जाडी असते, द्विमितीय आकारामध्ये लांबी आणि जाडी असते आणि द्विमितीय आकारामध्ये लांबी आणि रुंदी असते, यापैकी जर तुम्हाला फक्त एक उदाहरण जर काय तुम्हाला परफेक्ट सांगायचं असेल तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ज्यामध्ये जाडी असते ती फक्त त्रिमितीय आकृती, द्विमितीय आकृतीमध्ये जाडी नसते, ओके. चला, या व्याख्येनुसार आपल्याला काही प्रश्न जे काही तयार करता येतील जे पुस्तकामध्ये दिलेले नाहीयेत तुम्हाला, तरीही एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीचे प्रश्न तयार होतात ते प्रश्न आपण या ठिकाणी एकदा बघून घेऊया, ओके. लक्ष ठेवा, या ठिकाणी आता जाडी नसते किंवा अगदी नगण्य स्वरूपामध्ये. नगण्य स्वरूपामध्ये म्हणजे काय की सपाट सरळ फक्त लांबी आणि रुंदी, जसं की हा बोर्ड आहे त्याच्यामध्ये लांबी आहे आणि रुंदी आहे, जाडी बिलकुल नाहीये. मग किंचित स्वरूपात आता तेवढ्या प्रमाणात असू शकते परंतु ती इष्टिका चित्तीप्रमाणे दिसत नाहीये, ओके. आता यामध्ये या व्याख्येचा जर का विचार केला तर प्रश्न काय तयार केला जाऊ शकतो की खालील
खालील वाक्यापैकी योग्य वाक्य किंवा विधान कोणते? मग तुम्हाला पहिलं विधान त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतं की द्विमितीय वस्तूमध्ये लांबी, रुंदी व जाडी असते. दुसरे विधान द्विमितीय वस्तूमध्ये रुंदी व जाडी असते. तिसरे विधान द्विमितीय वस्तूमध्ये लांबी व जाडी असते. आणि चौथं विधान द्विमितीय वस्तूमध्ये लांबी व रुंदी असते. या प्रकारचे तुम्हाला द्विमितीय वस्तू यावर आधारित प्रश्न तयार केला जाऊ शकतो. मग तुम्हाला त्या ठिकाणी फक्त एकच नियम किंवा एकच वाक्य किंवा त्यांची जी व्याख्या आहे ती व्याख्या जरी पाठांतर राहिली तरीही पुरेसं आहे. ती व्याख्या काय सांगते की त्यामध्ये जाडी नसते. मग या ठिकाणी तुम्हाला जाडी 3 याच्यामध्ये दिसते. पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला जाडी दिसते, ओके. दुसऱ्या याच्यातही जाडी आहे, तिसऱ्या याच्यातही जाडी आहे. म्हणून तुम्ही सांगू शकता की जाडी नसते म्हटल्यावर हे तिन्ही पर्याय कसे आहेत? चुकीचे आहेत, ओके. द्विमितीय वस्तूमध्ये लांबी व रुंदी असते, फक्त लांबी आणि रुंदीच असते. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे हे सांगता येतं, ओके. बघा त्या ठिकाणी तुम्ही हे झालं द्विमितीवर. आता त्रिमितीयवरही अशाच प्रकारे प्रश्न तयार केला जाऊ शकतो. जसं की द्विमितीय वस्तूमध्ये लांबी, रुंदी, जाडी असते, तसं त्या ठिकाणी त्रिमितीय वस्तूमध्ये लांबी व रुंदीच असते. त्रिमितीय वस्तूमध्ये रुंदी, लांबी व जाडी नसते. असते व नसतेवर आधारित तुम्हाला प्रश्नाचं पर्यायाचं स्वरूप बदललं जाऊ शकतं. प्रश्न व्यवस्थित आणि काळजीपूर्वक वाचायचा असतो, ओके. हा जो टॉपिक आहे आपला आज, हा टॉपिक तुम्हाला ओरली नॉलेज द्यायचा आहे. काय आहे? फक्त तोंडी नॉलेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी काही सूत्र पाठांतर करायचं नाहीये. काही या ठिकाणी तुम्हाला काही वर्ग किंवा घन यासारख्या प्रकारच्या फक्त आकृत्या आहेत, तेवढ्या आकृत्या समजून घ्यायच्या आहेत आणि तीही आकृती वस्तूच्या स्वरूपामध्येच तुम्हाला ओळखायच्या आहेत, ओके. मग तो बॉक्स असेल, गोल असेल, चेंडू असेल, ओके. या वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्यांमध्ये तुम्हाला त्या समजून घ्यायच्या आहेत, ओके. मग त्रिमितीय वस्तू वर यासारख्या प्रश्नासाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे. त्यामध्ये लांबी, रुंदी आणि जाडी या तिन्ही प्रकारच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ती वस्तू दिसते. समजेल सर्वांना आता आहे, ओके. त्यांची व्याख्या क्लिअर झाल्या दोन्ही. जर त्याच्या व्याख्या जर झाल्या असतील क्लिअर तर आता त्यावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत, ओके. ते प्रश्न आपण अभ्यासू आणि त्याचे उदाहरणही आपण पाहूया, ओके. चला, खालीलपैकी त्रिमितीय आकाराची वस्तू कोणती? खालीलपैकी त्रिमितीय आकाराची वस्तू कोणती? आता
पर्याय दिलेले आहेत पुस्तक, पाण्याची बॉटल, पर्याय क्रमांक 3 आहे कपाट, 4 आहे वरीलपैकी सर्व. काय सांगते बरं आता या ठिकाणी? आता त्रिमितीय वस्तू तर आपल्याला शोधायच्या. ओके, त्रिमितीय वस्तूमध्ये पुस्तक, पाण्याची बॉटल, कपाट, कबड, ओके, आणि वरीलपैकी सर्व. आता तुम्ही काय अगोदर विचार करतात की त्याची लांबी, रुंदी, जाडी विचार करता. ओके, बरोबर ना? चला, तर मग बघा बरं, पुस्तक जर आपण बघितलं तर आपल्या पुस्तकाला लांबी असते, रुंदी असते आणि जाडी पण असते. ओके, बरोबर आहे. म्हणून पुस्तक ही त्रिमितीय वस्तू आहे. पुस्तक ही त्रिमितीय वस्तू आहे. ओके, त्यानंतर पाण्याची बॉटल. पाण्याची बॉटल कधी बघितली का तुम्ही अशा पद्धतीची? ओके, आता या पाण्याच्या बॉटल मध्ये तुम्हाला तिन्ही घटक पाहायला मिळणार आहेत. ओके, रुंदीही पाहायला मिळणार आहे, ओके, लांबीही पाहायला मिळणार आहे आणि जाडीही पाहायला मिळणार आहे. आणि बरेचसे बॉटल या सर्क्युलरच असतील असं आहे का? नाही, काही बॉटल सपाट अशा सुद्धा असू शकतात. इथं त्याचं झाकण असू शकतं. ओके, म्हणून पाण्याची बॉटल ही सुद्धा त्रिमितीय वस्तू आहे. ओके, त्यानंतर बाबा कपाट. कपाट तर कोणीच म्हणणार नाही की त्रिमितीय वस्तू नाही म्हणून. ते एक याला फक्त उभं जर केलं तर ते कबडच होऊन जाईल. ओके, ही सुद्धा त्रिमितीय वस्तू आहे. म्हणून वरील प्रश्नामध्ये पुस्तक, पाण्याची बॉटल आणि कपाट ह्या तीनही वस्तू त्रिमितीय असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी 3 गोल सोडून चौथ्या गोलला फिलअप करता येतं. कारण की वरीलपैकी सर्व जे काय तुम्हाला विचारलेले प्रश्न होता त्या प्रश्नातील जे काय पर्याय दिलेले आहे ते सर्व पर्याय हे त्रिमितीय वस्तूचे आहेत. ओके, आता तुम्हाला घडण किंवा घडणी म्हणजे काय? आता घडणी म्हणजे घडणी, ओके, जे द्विमितीय आकाराच्या वस्तू असतात, ओके, लांबी आणि रुंदीच्या, त्या मिळून त्या जर एकमेकावर जर काय आपण ठेवल्या तर आपल्या घरामध्ये जी घडणी होत असते ना, जसं की एकावर एक वस्तू ठेवतो आपण. ओके, त्या पद्धतीने जर काय आपण वस्तू जर ठेवत गेलो तर मला सांगा आपोआप त्यांना जाडी प्राप्त होणार आहे किंवा नाही? होणारच आहे. आता या ठिकाणी पहा, एक वस्तू ठेवलेली याची फक्त लांबी आणि रुंदीच आहे. त्यावर जर मी दुसरी पुन्हा लांबी आणि रुंदी असणारी वस्तू ठेवली, त्यावर पुन्हा मी एक लांबी आणि रुंदी असणारी वस्तू ठेवली, मग ही जाडी तयार व्हायली ना त्या ठिकाणी. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल द्विमितीय व त्रिमितीय वस्तू जर एकमेकावर जर काय ठेवत गेलो तर काय होतं, तयार होत राहते, घडण तयार होत राहते. मग त्या घडणीची व्याख्या आपल्याला काय सांगता येईल की जो द्विमितीय आकार त्यावरील घड्यावर दुमडला असता, जो द्विमितीय आकार त्यावरील घडावर
त्यावरील घडावर दुमडला असता. दुमडणे म्हणजे काय रे बेटा? दुमडला असता. बघा, एक तुम्ही पेज घेतला, ओके. तो जो पेज आहे तो पेज कसा आहे? द्विमितीय आकाराचा आहे, ओके. कारण त्याला जाडी प्राप्त आहे का? नाही. त्याची जर काय आपण एकमेकावर जर काय त्याला दुमडून ठेवलं, ओके, जे एकमेकावर जर काय त्याला दुमडून, आपण लहानपणी कॅमेरा बनवत होतो, पुन्हा वेगवेगळ्या वस्तू आपण कागदापासून ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस त्या काय करतो? एकमेकावर दुमडून ठेवतो. त्यावेळेस त्या पेजची, त्या कागदाची घडण तयार होते, ओके. बघा, दुमडला असता त्यापासून त्रिमितीय आकार मिळतो. त्यापासून त्रिमितीय आकार मिळतो. त्याला जाडी प्राप्त होते. जाडी प्राप्त झाली की लांबी आणि रुंदी, त्यामध्ये जाडी ऍड झाली की त्रिमितीय आकार मिळाला, ओके. त्रिमितीय आकार मिळतो. त्या द्विमितीय आकारास मिळालेल्या त्रिमितीय आकाराची, त्या द्विमितीय आकारास, त्या द्विमितीय आकारास, त्या द्विमितीय आकारास मिळालेल्या त्रिमितीय आकाराची, मिळालेल्या त्रिमितीय आकाराची, त्रिमितीय आकाराची घडण असे म्हणतात. घडण असे म्हणतात. एखाद्या त्रिमितीय आकाराचे द्विमितीय, एखाद्या त्रिमितीय आकाराचे, एखाद्या त्रिमितीय आकाराचे द्विमितीय रेखांकन म्हणजे घडण होय. द्विमितीय रेखांकन, रेखाटन म्हणजे घडण होय. बघा, त्या ठिकाणी त्यांनी काय केलंय? वरची व्याख्या आणि खालची जे काही शब्दामध्ये जी व्याख्या तयार करून दिली त्यामध्ये थोडासा विरोधाभास निर्माण करून दिलाय तुम्हाला. काय दिलाय बघा? जो द्विमितीय आकार त्यावरील घडावर दुमडला असता. एखादा जर काय आपण द्विमितीय आकार जर घेतला, तो एकमेकावर दुमडला असता, ओके, त्यापासून त्रिमितीय आकार मिळतो. निश्चितच एकमेकावर झाल्यावर जाडी आपोआप काय होणार? वाढणार, ओके, मिळतो. त्या द्विमितीय आकारास मिळालेल्या त्रिमितीय आकाराची घडण असे म्हणतात. म्हणजेच त्या द्विमितीय आकाराला, ऍक्च्युली पेपर कोणता होता? तो जो काही कागद असेल, काय असेल, जे काय आकार असेल, तो आकार कसा होता? द्विमितीय. परंतु द्विमितीय आकाराला त्रिमितीय आकार मिळाला, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? मिळालेल्या त्रिमितीय आकाराची घडण. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? त्रिमितीय आकाराची घडण असे म्हणतात. आणि दुसरी व्याख्या या ठिकाणी सांगितली की एखाद्या त्रिमितीय आकाराचे द्विमितीय रेखाटन म्हणजेच घडण होय. म्हणजे ऍक्च्युली ती त्रिमितीय नसते, ऍक्च्युली ती द्विमितीयच असते, परंतु त्या त्रिमितीय त्याचं रेखाटन केलं जातं. त्या रेखाटनाला काय म्हटलं जातं? घडण असे म्हटलं जातं. त्याचं विरुद्ध करून दिले. अगोदर द्विमितीयचं त्रिमितीय केलं, मग त्रिमितीयचं द्विमितीय रेखाटन केलं, म्हणजेच त्याला आपण घडण असे म्हणू शकतो, ओके. आता ही जी घडण तुम्हाला व्याख्यामध्ये जेवढी अवघड वाटत आहे, ऍक्च्युली काय आहे घडण म्हणजे? हा टॉपिक तुम्हाला खरंच खूप नवीन टॉपिक आहे. घडण म्हणजे तुम्हाला एकावर एक ठेवलेल्या आकृत्या असं समजून घेतलं तरी चालेल, कारण की तुम्हाला त्या ठिकाणी एक असे ठोकळे दिलेले असतात, पहा, ओके. ठोकळे दिलेले असतात आणि त्या ठोकळ्यापासून जी काही वस्तू तयार केली जाते तिलाच घडण असे म्हणतात, ओके. ऍक्च्युली या घडणाचा, या आकृतीचा आणि तुमचा सिलेबसचा आतापर्यंत संबंध आलेला नाहीये, ओके. चला आता पाहूया. आता घडणाचा
प्रश्नामध्ये कसा उपयोग केला जातो. ओके. आणि आपण ज्यावेळेस तुम्ही प्रश्नामध्ये तुम्हाला मी समजून सांगाल की याला घडण म्हणतात किंवा या आकाराला एकावर एक ठेवल्यावर, म्हणजे बघा तुम्ही एखादा क्यूब घेतला, एखादा घन घेतला आणि त्या घनाला किती भाग असतात? 6 भाग असतात. हे सर्वांना माहित आहे.